नमस्कार. आपलं सगळ्यांचं स्वागत आहे हेमाज होममेड रेसिपीजमध्ये. गणपतीसाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे मोदक नैवेद्य म्हणून दाखवतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण असाच एक मोदकचा प्रकार बघणार आहोत. ओल्या नारळाचा आणि रव्याचा मोदक. ह्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया. 1 वाटी आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे. 1 वाटी ओलं खोबरं घ्यायचे, किसून किंवा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. 1 वाटी गूळ घ्यायचे किसलेलं. 3 ते 4 चमचे तूप लागणार आहे. आपल्या आवडीप्रमाणे थोडेसे ड्रायफ्रूट्स घ्यायचेत. काजू, बदाम जे तुमच्याकडे असेल ते घ्यायचे. आणि बारीक केलेली इलायची पावडर घेतली आहे 1/2 चमचा. आता गॅसवर आपल्याला एक कढई गरम करून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे साजूक तूप टाकायचे. तूप गरम झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला बारीक रवा टाकायचा आहे. ह्याच्यासाठी आपल्याला बारीक रवाच वापरायचा आहे. आणि ह्याला आपण एक 5 ते 7 मिनटं चांगलं भाजून घेऊया. रवा भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवायची आहे आणि कमी गॅसवरच आपल्याला हा रवा चांगल्यापैकी भाजून घ्यायचा आहे. आणि खूप जास्त पण नाही भाजायचा आहे, एकदम पण लाल नाही करायचं आहे आपल्याला रवा, नाहीतर मग मोदक आपले थोडे कडक होतात. थोडासा ह्याचा कच्चेपणा जाईपर्यंत ह्याला भाजून घ्यायचं आहे. रवा साईडला करून आपण आता ह्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकूया. तूप गरम झालं की ह्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स टाकूया आणि अर्धा ते 1 मिनटं तुपावर छानपैकी ह्याला परतून घेऊया. सुकामेवा आपला परतून झाल्यावर ह्याला आता रव्यासोबत एकदा मिक्स करून चांगल्यापैकी हलवून घ्यायचं आहे. रवा आता चांगल्यापैकी भाजलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये किसलेलं ओलं खोबरं टाकायचं आहे. तुमच्याकडे जर ओलं खोबरं नसेल तर सुकं खोबरं किंवा मग डेसिकेटेड कोकोनट वापरलं तरी पण चालतं. 2-3 मिनटं आता आपल्याला खोबरं पण रव्यासोबत छानपैकी भाजून घ्यायचं आहे. हे सगळं करताना आपल्याला गॅसची फ्लेम बिलकुल वाढवायची नाही आहे. खोबऱ्यातलं मॉइश्चर जाईपर्यंत आपण 1-2 मिनटं ह्याला परतून घ्यायचे, म्हणजे हे मोदक 4-5 दिवस छान राहतात. आपल्याला आता गॅसवर एक भांडं ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकायचं आहे. तूप गरम झालं की मग ह्याच्यामध्ये आपण चिरलेलं गूळ टाकायचं आहे. ह्याला तुम्ही किसून पण घेऊ शकता. आता ह्याला आपल्याला फक्त वितळून घ्यायचं आहे. गुळाच्या ऐवजी तुम्ही साखर पण घेऊ शकता. आता आपल्याला फक्त ह्याला मेल्ट करून घ्यायचं आहे. 3 ते 4 चमचे ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आपल्याला, म्हणजे आपलं गूळ लवकर वितळेल आणि खाली बुडाला लागणार नाही. गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे आणि असं कंटिन्यूस हलवून ह्याला मेल्ट करून घ्यायचं आहे. गूळ पण आपला चांगल्यापैकी वितळला आहे. आता हे वितळलेलं गूळ आपण रव्यामध्ये टाकून घेऊया आणि ह्याला चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचं आहे. गूळ टाकल्यावर आपल्याला गॅस बंद करून टाकायचा आहे आणि हे थोडंसं लवकर हलवायचं आहे, कारण रवा थंड झाला की थोडासा घट्ट होतो. त्याच्यामुळे आपल्याला गरम असतानाच हे करायचं आहे. बारीक केलेली इलायची पावडर टाकायची आहे आणि एकदा परत चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं 1 चिमटे ह्याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे. तुम्हाला आवडत असेल तर मीठ टाका, नाही टाकलं तरी चालेल. आता ह्याचे आपण मोदक करून घेऊया. मोदकाच्या साच्याला आपल्याला पहिल्यांदाच थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूनी तूप लावून घ्यायचं आहे. तूप लावून झालं की आपल्याला साचा चांगल्यापैकी लॉक करायचं आहे आणि हे सारण आपलं जे झालेलं आहे ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. हे सारण टाकताना एकदम चांगलं दाबून टाकायचं आहे आणि एकदम खालीपर्यंत टाकायचं आहे, म्हणजे आपल्या मोदकाला पण छानपैकी आकार येतो आणि दिसायला पण एकदम छान दिसतो. तुम्हाला वाटलं की सारण थोडं कोरडं व्हायला लागलं तर 2-3 चमचे गरम पाणी टाकलं तरी चालतं, किंवा मग थोडंसं दूध टाकायचं, किंवा मग थोडासा दुधाचा हपका मारायचा, कारण की रवा जसा थंड होईल तसा कोरडा होत जातो. घरच्याच साहित्यात आपला मोदक मस्तपैकी असा तयार झाला आहे. 11 दिवस आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मोदक करायचे असतात, तर हा पण एक मोदकचा प्रकार तुम्ही नक्की करून बघा. आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद.